माझं नाव अनुराग हिवाळे. येथे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मजयंती निमित्त उपस्थित झालो आहोत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 2 शब्द मी बोलत आहे आणि आपण ते कृपया करून सर्वांनी मनपूर्वक ऐकावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक भारतीयासाठी एक आदर्श व्यक्ती आहेत. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर हे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई हे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानापासून खूप हुशार व महत्वाकांक्षी होते. ते शालेय जीवनात 18 तास अभ्यास करत असत. त्यांनी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहाय्याने परदेशात जाऊन MPhD या अर्थशास्त्राविषयी परदेशात जाऊन पदवी मिळवली व बॅरिस्टर बनले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माणसाला माणूस मिळवून देणारे अलौकिक व्यक्ती म्हणून ओळखतो. महाड सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश, मनुस्मृती दहन, हिंदू कोड बिल अशी इतर अनेक सामाजिक कार्य केली. स्त्री वर्ग, शेतकरी, पददलित समाजाला त्यांनी समतेच्या वाटी दाखवून दिल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्थेविरुद्ध जोरदार लढा दिला. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या लक्षवादी अन्यायासह बुद्ध धर्माची स्थापना करून बुद्ध धर्म स्वीकारला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा अमूल्य संदेश त्यांनी समाजाला दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांच्या भारतीय संविधानामध्ये सिंहाचा वाटा आहे. अशा या थोर महामानवाचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचेच नव्हे तर या विश्वाचे महामानव आहेत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान.